इथे आता काय करायचंय नाव भारत कसा तयार करायचा आहे आपल्याला तर सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक आणि याच्यातून काय स्वीकारायचंय टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स. आता इथे शब्द प्रयोग आलेला आहे सिटीजन्स. आता नाव सिटीजन का नाव द इंडिया बिकम अ डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक कंट्री अँड देअरफॉर नाव द इंडियन पीपल विल बी कन्सिडर्ड ॲज अ citizen of India. Now here there is a concept of citizens came here. To secure काय secure करायचंय justice कसा social economic and political कसा पाहिजे जस्टिस आम्हाला तर सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. आता या सगळ्यांना काही ज्युरिस्प्रुडेन्शियल कन्सेप्ट आहेत. जस्टिस म्हणजे काय तर इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कशी पाहिजे सोशल. सोशल का तर देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन. सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. नाउ दीज आर द फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुमचे तेही या ठिकाणी कव्हर होतील त्याला सेपरेट घ्यायला नको. सोशल मीन्स देअर विल बी इक्वॅलिटी. देअर शुड नॉट बी no discrimination because in India we know that there is a casteism. भारतामध्ये काय आहे जातीवर आधारित व्यवस्था आहे. जातीची उतरंड व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये एक जात वरती आहे दुसरी जात खाली आहे त्याच्यापेक्षा बाकीच्या खाली आहे. त्याच्यामुळे तिथे डिस्क्रिमिनेशन आहे ते होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी हा शब्द पहिल्यांदा ठेवलेला आहे. कारण समाज सुधारला तर बाकीच्या गोष्टी सुधारू शकतात आणि म्हणून बाबासाहेबांनी सोशल जस्टिस म्हणजेच काय तर इक्वॅलिटी. इथे जस्टिस म्हणजे काय इज नथिंग बट दी इक्वॅलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जी गोष्ट एखाद्या विशिष्ट समुदायाला असेल तीच गोष्ट दुसऱ्या समुदायाला असेल आणि म्हणून इथे इक्वॅलिटी म्हणजेच जस्टिस. पुढे कसा असायला पाहिजे जस्टिस इकॉनॉमिक जस्टिस. नाउ इकॉनॉमिक इंडिपेंडन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स जो आहे प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह करण्याचा इन्कम मिळवण्याचा पूर्णपणे अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे. कारण उत्पन्नाचे आणि जगण्याचे स्रोत जर नसतील तर त्या माणसाचं जीवन जास्त वाईट होतं. त्याचबरोबर पॉलिटिकल जस्टिस म्हणजे पॉलिटिकल पार्टिसिपेशन जे आहे डिसिजन मेकिंग जी आहे भारताची त्या डिसिजन मेकिंग मध्ये किंवा जे पॉलिसी डिसिजन तुम्ही घेणार आहात त्या पॉलिसी डिसिजन मध्ये आम्हाला काय मिळालं पाहिजे इक्वल पार्टिसिपेशन मिळालं पाहिजे. म्हणजे समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना. प्रियांबलचं हे काढलं स्क्रीनशॉट प्रियांबल शोध मोबाईलला. तर काय मिळालं पाहिजे पॉलिटिकल जस्टिस त्या ठिकाणी कसा तर इथे पॉलिटिकल पार्टिसिपेशन म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रिस्पेक्ट आणि पार्टिसिपेशन असे दोन प्रिन्सिपल HLA हार्ट यांनी दिलेले आहे. त्याच्यातला प्रिन्सिपल ऑफ पार्टिसिपेशन जे तर सगळ्या पार्टिसिपेशन लोकांना त्या ठिकाणी मिळायला हवं. भारताच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये लोकांना त्या ठिकाणी पार्टिसिपेट होता यावं हे सांगितलेलं आहे. टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. त्यानंतर लिबर्टी कशी ऑफ थॉट्स बिलीफ faith, worship, thought, expression, belief, faith and worship. आता जिथे लोक आहेत तिथे लोकांचे इमोशन्स ते कॅरी करतात कारण माणूस हा भावनेवर जगणारा प्राणी आहे आणि म्हणून मनुष्याला काय दिले आहे काही फंडामेंटल लिबर्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले. नाउ व्हॉट इज लिबर्टी? लिबर्टी इज नथिंग बट फ्रीडम. मनुष्य हा जन्मता स्वतंत्र आहे आणि म्हणून तिथे लिबर्टी त्या ठिकाणी देण्यात आला. जसं फ्रेंच रिव्हॉल्युशन झाली त्याचा मोठा परिणाम डॉक्टर आंबेडकरांच्या मनावर झालेला होता. लोकांनी लोकांसाठी काहीतरी निर्माण करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या लिबर्टी ज्या आहेत त्या कशा आहेत फंडामेंटल लिबर्टीज आहेत. दे आर सिन्स बर्थ. कुठली थॉट वैचारिक स्वातंत्र्य नुसतं विचार नाही तर ते काय करायचंय एक्सप्रेस देखील करायचंय प्रकट करायचंय. बिलीफ अँड फेथ म्हणजे कशावर विश्वास असावा कशावर विश्वास असू नये आणि वर्शिप कशाची पूजा करावी. दिस इज अबाउट
रिलेटेड टू द रिलीजन ऑर द रिलीजियस प्रॅक्टिसेस. या भारतामध्ये खूप सारे कास्ट आहेत, खूप सारे रिलीजन आहेत, खूप सारे धर्म संप्रदाय आहेत, त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. यालाच आपण आर्टिकल 25 मध्ये फ्रीडम ऑफ कन्सायन्स असं म्हटलेलं आहे. फ्रीडम ऑफ कन्सायन्स म्हणजे विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, कशाला फॉलो करायचं, कुठली प्रॅक्टिस करायची, प्रोपोगेशन करायचं आणि प्रोफेशन करायचं, अशा प्रकारचा अधिकार आर्टिकल 25 मध्ये देण्यात आलेला आहे. देन इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. पुढचा जो काही अधिकार आहे प्रिअम्बल मध्ये तो काय आहे? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी. तर प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. कशाची? सर, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. प्रत्येकाला कशाची अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे? संधीची समानता त्या ठिकाणी असली पाहिजे. संधीची समानता म्हणजे काय? इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनी डिस्क्रिमिनेशन, कास्ट, creed, sex, etc. irrespective of any kind of discrimination. आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 मध्ये हे सगळं आपण पाहणार आहोत. स्टेटस, प्रत्येकाला आपलं जे काही सोशल स्टेटस आहे, इकॉनॉमिक स्टेटस आहे, कल्चरल स्टेटस आहे, हे मेंटेन करण्याचा अधिकार आहे. आता हे स्टेटस कधी तुम्हाला प्राप्त होतं? जर तुम्हाला संधी मिळाली तर. आणि म्हणून संपूर्ण रिझर्वेशनच्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या सगळ्या प्रोव्हिजन या अपॉर्च्युनिटी या शब्दावर आधारित आहे. तर इक्वॅलिटी द्यायची, पण ही इक्वॅलिटी कशी असली पाहिजे? इट शुड नॉट बी अन ऍब्सोल्यूट इक्वॅलिटी. रिझर्वेशन म्हणजे काय? देयर विल बी अ रिझनेबल क्लासिफिकेशन. देयर विल बी अ रिझनेबल क्लासिफिकेशन असेल, जे आपण आर्टिकल 15 आणि 16 मध्ये किंवा 29 आणि 30 मध्ये पाहणार आहोत. ते तुम्हाला मी सांगेल नंतर. तर ही इक्वॅलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. नाव these all words have been deliberately used by Dr. Ambedkar in order to make further constitutional provisions. Okay, then to promote among them all. हे जर आपल्याला मिळालं, काय मिळालं? जस्टिस मिळाला, लिबर्टी मिळाली आणि इक्वॅलिटी मिळाली, तर आपल्याला काय करता येईल? टू प्रमोट अमॉंग देम ऑल. देम म्हणजे कोण? सिटीजन्स. टू प्रमोट अमॉंग देम ऑल. त्या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला काय निर्माण करायचं आहे? फ्रॅटर्निटी, बंधुभाव निर्माण करायचा आहे. सारे भारतीय एक हे, ही जी फ्रॅटर्निटीची भावना आहे. परंतु फ्रॅटर्निटी, बंधुभाव कसा असला पाहिजे? ऍश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. ऍश्युरिंग डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. प्रत्येक भारतीय मान, सन्मान, डिग्निटी किंवा रिस्पेक्ट त्या ठिकाणी मेंटेन करण्यात येईल. आर्टिकल 21 मध्ये तुम्ही अभ्यासला असेल, द राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. तो या ठिकाणी आहे. ऍश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. अँड आता पुढची ही काय आहे? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. अँड युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ द नेशन. युनिटी अँड इंटेग्रिटी, भारताची एकता व एकात्मता. युनिटी, एकता, इंटेग्रिटी, एकात्मता ऑफ द युनियन. भारताची जी काय आहे एकता आणि एकात्मता आहे ती एकसंध ठेवायची आहे तशी मेंटेन करायची आहे. आणि म्हणून युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ नेशन या ठिकाणी मेंटेन करण्यात करायचं. कारण नाव इंडिया इज अ nation. India is a nation. India is not only a British India, it is a nation, independent nation itself. Okay. आणि मग शेवटी ते म्हटले in our constituent assembly. our म्हणजे भारतीय लोकांची. in our constituent assembly in this 26th day of November 1949. महत्वाचा शब्द आहे. do hereby adopt, enact and gives ourselves. Adopt, enact and give ourselves. हे संविधान आम्ही भारतीय लोक आम्हा स्वतः अंगीकृत करत आहोत आणि अर्पण करत
आहोत. आवर सेल्स धिस कॉन्स्टिट्यूशन. हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे आम्ही स्वतःलाच देत आहोत. जसं आपण कुठलेही डॉक्युमेंट तयार करत असताना त्याला काय करतो की कोणामध्ये हे डॉक्युमेंट आहे, म्हणजे पार्टी ए पार्टी बी, तसं हे कोणामध्ये डॉक्युमेंट आहे तर संपूर्ण भारतीयांमध्ये हे डॉक्युमेंट आहे. वी द पीपल ऑफ इंडियाचं हे डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून हे प्रिएम्बल इज कन्सिडर्ड ॲज ओपनिंग स्टेटमेंट किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आलं लक्षात?